सत्ता महायुतीच्या ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच उद्या कोल्हापुरात येतात। विशेषतः ज्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं ज्या पद्धतीची घटना घडली होती आणि त्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकरांनी सगळेच नाट्यप्रेमीसुद्धा हळहळले होते। पण एका वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये या सगळ्या कामाची पूर्तता करून आपण सगळ्यांना उद्या हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करणार आहोत। एका बाजूला हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम, कारण केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या एकूणच सगळ्या ऐतिहासिक ज्या परंपरा किंवा ऐतिहासिक जी काय आपली सगळे एकूण संदर्भ आहेत त्यातला एक खूप महत्त्वपूर्ण संदर्भ आहे, तो परत लोकार्पण होतो आहे। आणि त्याच्याबरोबरीनं इथं एका बाजूला CPR हॉस्पिटल की जे नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जे काम झालं आहे त्याचंसुद्धा लोकार्पण होतं आहे। हॉकी स्टेडियम असेल, पार्किंगचा एकूण नवीन सगळ्या सुविधा असतील, एकापेक्षा एक अशा शहरासाठी आवश्यक असणाऱ्या, जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक गतिमान करणाऱ्या अशा सगळ्या सुविधांचा लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते उद्या होत आहे। निश्चितपणानं मी ज्या वेळेला ही घटना घडली होती त्यावेळेला नामदार त्यावेळचे राजे क्षीरसागर साहेब यांनी खूप आग्रह करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना। आणि त्यावेळेला कदाचित आपणही प्रेस घेण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या समोर उपस्थित होतात। त्यावेळची अवस्था आपण बघितलेली होती। आपण केशवराव भोसलेला याच्यापूर्वी लहानपणापासून येत होतो, अनेक नाटकांच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि त्यावेळेला जी काही सगळी अवस्था होती ती अवस्था आणि आता बघितल्यानंतर मात्र एका नवीन लुकमध्ये, पूर्वीचा सगळा हेरिटेज लुक पण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जे केलं आहे, त्यामुळं भविष्यकाळामध्ये केशवराव भोसले नाट्यगृह ही कोल्हापूरच्या एकूणच संपूर्ण परंपरेला अजून चांगल्या पद्धतीने गतिमान करणार। पलीकडच्या बोलला आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत आणि आदरणीय खासदार साहेब आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनीच महायुती म्हणून यावेळेला सत्ता राज्यात आली, देशात आली आणि त्याबरोबर शहरातल्या लोकांनीसुद्धा विश्वास ठेवला आहे। त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, एकापेक्षा एक सगळे प्रकल्प आणि त्यासाठीच्या निधीची मागणी, पूर्तता, निर्णय अतिशय वेगानं होत आहेत। परवासुद्धा बघितलं असेल आदरणीय अमितजी शहा साहेबांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण खूप मोठा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं दैवत असणाऱ्या अंबाबाईचं, महालक्ष्मी अंबाबाईचं जे काय एक नवीन कामाचा शुभारंभ केला, त्या सगळ्या गोष्टी आपण बघत असाल पुढे अजूनही त्या सगळ्या गोष्टी होत राहतात।